बुधवार असल्याने गावच्या आठवडी बाजारात नेहमीसारखाच गोंधळ, गडबड, घाई सुरू होती. पहावं तिकडं समोर मांडलेल्या हिरव्यागार पालेभाज्या, लाल लाल टमाटे, काळी पांढरी वांगी, शेवगा, पालक, मेथी यांचा ढीगच्या ढीगच दिसत होता. लोक कधी नुसतंच पाहत पुढे सरकत होती, तर कोणी भाव विचारून भाव खात निघून जात होते. पहावं तिकडे आपापलं साहित्य विकण्यासाठी लोकांना साथ घालणारे विक्रेते दिसत होते. त्यातच कडेवर लहान पोराला घेतलेली माय भाव विचारू लागली. सगळ्या माळव्याचं दर विचारून घेतलं, पण काहीच पसंतीस पडत नव्हतं. तिच्या कडेवरचं पोरगं मात्र बेकरीतलं बटराचं पाकिट पाहिजे म्हणून रडून गोंधळ घालत होतं. पोरग्याला खाली उतरवलं तसं ते धावतच त्याच्या वडिलांकडे गेलं, पण भोंगा मात्र चालूच होता. इकडं भिकाजी मात्र भाजीचा खप हवा तसा होईना म्हणून जरा नाराजच होता. दुपार होता होता शिरपाचे बोंबील, मासळी, बांगडा संपत आलेले, तर गणपाची आंबा फणसाची रास देखील कमी झालेली. राहिले ते हनुमा आणि भिकाजी, जो तो भाव विचारून नाक मुरडत निघून जाई. बाजार भोगाव गावाच्या नावावरूनच समजतं की आजूबाजूच्या कित्येक गावातील लोकांच्या आर्थिक उलाढालीचं केंद्र असावं. आणि होतच. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारण 35 किलोमीटर अंतरावर उंच डोंगर, दाट जंगल आणि वनराईनं नटलेलं गाव. आजूबाजूच्या अनेक गावातील लोक आपल्या संसार उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत, तर आपलं साहित्य विक्रीसाठीही छोटे मोठे शेतकरी आणि व्यापारीही येत. त्यातच भिकाजी, हनुमा, शिरपा आणि गणपत आपापलं साहित्य विक्रीसाठी या ठिकाणी येऊन दिवसभरात झालेल्या मिळकतीतून आपल्या संसाराला लागणाऱ्या चीजवस्तू घरी नेत. यांचं गाव तसं दूर होतं, पण एकमेकांची सोबत असल्यानं वाट कधी सरते ते लक्षात येत नसे. आजही ते दर आठवड्याप्रमाणे आपापलं साहित्य घेऊन आले होते. सांज व्हायला आली तरी भिकाचा माळव्याचा ढीग काही उतरत नव्हता. लोकांची ये जा कमी होऊ लागली. पुरेसे पैसेही मिळाले नव्हते, त्यामुळे पुढच्या आठवड्याचा गुजारा कसा करायचा याचा विचारही त्याला पडलेला. बाकी तिघांनी घरी परतण्याआधी लागणारं साहित्य खरेदी केलं. अगं ये भिक्या, रात व्हायला आली, निघायचं का रात हितच घालवतोस? शिरपानं हातातली पिशवी उचलत साथ घातली तसा भिकाजी म्हणाला, थांबा गा, भाजीच्या 4 पेंड्या ऐकतो मग निघू. तवारे दुकानातलं सामान घे. पोरानं लिहून दिलेली चुरगळलेली पांढरी चिठ्ठी खिशातून काढत शिरपाला कामाला लावलं. भिकाजीची भाजी विकता विकता चांगलाच वेळ झाला आणि बाजारात लोकांची गर्दीही नाहीशी झाली. जो तो आपापली शिल्लक राहिलेली भाजीची पोती, ठिक्की, दुरड्या डोक्यावर घेऊन परतीच्या मार्गाला लागला. हानम्या, ते बघ त्या दुकानातल्या घड्याळात 8:30 वाजून गेले, अजून वस्तीची गाडी कशी नाही आली का? भिकाच्या या प्रश्नानं हनुमा आपल्या जवळची पिशवी खांद्यावर घेत उत्तरला, लेका नीट बघ, 8:30 नाही 9:30 वाजल्या. ती तुझ्या पायी एसटी बी चुकली, वडाप बी गावाना झालाय. तोवर शिरपा आणि गणपत चालत समोरून आले. मान तिरकी करून तोंडातल्या पानाची पिचकारी बाजूला मारत म्हणाला, आगा वडाप बी नाही, चला तर जायला लागणार. सुपारीचा खांड तोंडात टाकत पिशवी उजव्या खांद्याला अडकवत गणपत म्हणाला, आता कुणाची वाट बघायची, चला वाटाला लागू. दिवसभर विक्री करताना घडलेल्या मजेशीर गप्पा मारत चौघांचा पायी प्रवास सुरू झाला. त्यांचं गाव त्या ठिकाणाहून 8 ते 9 किलोमीटर असेल, पण गावच्या त्या रांगड्या गड्यांना त्याची सवयच होती. उन्हाळ्याचे दिवस आभाळ चांदण्यात न्हाऊन निघालं होतं. चंद्राची कोर आकाशात बरीच वर आलेली. पौर्णिमा 2-4 दिवसांवर असेल असं नितळ चांदणं पडलेलं. गावचा तो मुख्य रस्ता धरला तर पोहोचायला बराच वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी डोंगरातून जाणारा दुसरा एक कच्चा रस्ता पकडला. एक जाड लांब काठी आणि बाजाराच्या पिशव्या घेऊन त्या चिंचोळ्या पायवाटेवर पसरलेला पालापाचोळा पायाखाली तुडवत चालताना कोल्हापुरी चपलांचा कर्रसा आवाज
चोहोबाजूने घुमत होता. चौघांच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. त्यातच भिकाजीचा मजेशीर स्वभाव. एक विनोदी किस्सा सांगितला तसे तिघेही पोट धरून हसू लागले. चालता चालता ते बरेच दूर आले. भिकाजीला काहीतरी वेगळेच जाणवले. तसे हसता हसता आपल्या मित्रांना गप्प राहण्यास सांगून जागेवरच थांबला. सर्वच एकदम शांत झाले. शिरपा आणि हनुमा काय झाले हे विचारू लागले. तसा हातानेच स्वतःच्या कानाकडे बोट दाखवत कसलाचा आवाज ऐकण्याचा इशारा केला. तिघांच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत गणपत मात्र भीतीने अर्धा झाला. आता चौघेही श्वास रोखून ऐकू लागले. आजूबाजूच्या दाट झाडीतून रातकिड्यांची किर इतकाच आवाज येत होता. तिघेही गंभीरपणे भिकाजीकडे पाहून आजूबाजूच्या परिसराकडे पाहू लागले. भिकाजीनं त्या समोरच्या चिंचोळ्या पायवाटेकडे पाहिलं. कोणीतरी आपल्या संग चालत येत असल्यावानी वाटतंय र. भिकाजीच्या त्या वाक्याने तिघेही थोडे घाबरले. गड्या, जंगली जनावर असतील. बिगी बिगी पाय उचला नाहीतर विपरीत व्हायचं. त्या सरशी चोगे झपाझप पावलं टाकू लागले. दोन्ही बाजूला झाडांच्या आकृत्या वाऱ्याच्या मंद झोक्याबरोबर हलत होत्या. शुभ्र चांदण्यात उजळून निघालेली ती वेडी वाकडी पायवाट एका गूढ रहस्याकडे घेऊन जात असल्यासारखं वाटत होतं. ये शिरपा, रस्ता चुकलाय का बघा की र. किती वेळ झालाय पर अजून कंचबी गाव दिसेना आणि भूक बी जोरात लागली. चालून चालून सर्वच थकले होते. बाजूच्या एका दगडावर बसत शिरपानं हातातली पिशवी खाली ठेवली तसे गणपत आणि हनुमा त्याच्या जवळ जाऊन बसले. भिकाजी मात्र तसाच त्या वाटेवर उभा आजूबाजूला पाहू लागला. त्याला दूरवरून निघणारी एक धुराची पांढरट रेषा आकाशात वर सरकताना दिसली. तो तरातरा चालत थोडा वर गेला आणि आपल्या मित्रांना वर येण्यासाठी साथ घातली. तिघेही डोंगर माथ्यावर पोहोचले तसे भिकाजी पाहत असलेल्या ठिकाणी पाहू लागले. डोंगराच्या माथ्यावर अगदी तुरळक झाडे होती आणि तिथेच साधारण 50 ते 60 पावलांवर एका छोट्याशा झोपडीमधून लुकलुकणाऱ्या दिव्याचा किंचितचा प्रकाश बाजूच्या खिडकीतून दिसत होता. झोपडीवर असलेल्या छोट्या धुराडीमधून निघत असलेली धुराची पांढरट रेषा मोकळ्या आकाशात उंच पसरत वेगवेगळ्या आकृत्या तयार करत होती. भुकेने व्याकुळ झालेले चौघेही त्या झोपडीच्या दिशेने चालू लागले. पायाखाली सुकलेला पाला पाचोळा तुडवत चौघेही झोपडीजवळ पोहोचले. तिघे बाहेर छोट्याशा अंगणात थांबले तर भिकाजी पुढे झाला. हातातल्या बटव्यातून सुपारीचा एक खांड तोंडात टाकून चघळत मान किंचित उंच केली आणि कवाडा शेजारी हात टेकवत हाक दिली. कुणी हाय का घरात? सर्वत्र नीरव शांतता पसरली. प्रत्येक जणातून काही प्रतिसाद येतो का हे श्वास रोखून ऐकत होते. आणखी 3-4 हाका दिल्या त्याची आत काहीतरी हालचाल होत असल्यासारखं जाणवलं. कोण हाय? आतून ऐकू आलेले ते एका वयस्कर स्त्रीचे जड मोजके शब्द आतून कानावर पडले तसा सर्वांना धीर आला. आवाजावरून वयस्कर स्त्री असावी असं वाटत होतं. तिच्या प्रश्नाला भिकाजीने लगेच उत्तर दिले. तसे हलकेच तिने कवाड बाजूला केले. एक अतिशय वयस्कर वृद्ध स्त्री समोर उभी होती. किंचित पांढरे केस, अंगावर मळकटलेले नऊवारी लुगडं, पांढरी सुरकुतलेली त्वचा जी हाडांना पूर्णपणे चिकटलेली. बाहेर पाहत ती म्हातारी बोलू लागली. डोळ्यांच्या खोलवर गेलेल्या खोबणीतून किलकिल्या नजरेने पाहत तिनं विचारलं, तुम्ही चोर डाकू असलासा तर माझ्या घरात तुम्हासनी काय बी गवसाचं नाही. आम्ही चोर नाही ग म्हातारे, वस्तीची गाडी चुकली म्हणून चालत गावाला निघालोया. हे घे, चुलीवर एवढं तांदूळ शिजवून आम्हासनी खायला दे, म्हणजे अंगात वाईस ताकद येईल. अजून रस्ता लई दूर आहे. त्या म्हातारीनं तांदूळ घेतले आणि चौघांकडे एक कटाक्ष टाकला. तसा हनुमा म्हणाला, अगं म्हातारे, खरंच किती घाबरतीयस जीवाला, जरा पाणी दे. ती काहीच न बोलता झोपडीत मागे फिरली